राम नामाची बँक जरा वेगळं वाटतंय ना, पण होय, अशी बँक आहे. एका रामभक्तानं ही बँक उघडली आहे. रामभक्तांसाठी उघडलेली ही बँक आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये. शारदा देवी यांनी ही बँक स्थापन केली आहे. त्यांचे पती राम महाराज यांची ही खरी संकल्पना. रामनाम जपणाऱ्या रामभक्तांना त्यांनी पुस्तिका पुरवल्या. पहिल्या 10,000 आणि नंतर 60,000. या पुस्तकात रामनाम लिहिण्यास सांगितलं. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 200 कोटी रामनाम लिहिण्याचं त्यांनी लक्ष ठेवलं. त्यापैकी 180 कोटी रामनाम लिहिले गेले आहेत. या सर्व रामनामाच्या पुस्तिका याच बँकेत ठेवण्यात आल्या आहेत. 180 कोटी रामनाम आहे लिहिलेलं. मी आणि माझे मिस्टर म्हणजे हरिकिसनजी चांडक रामराम महाराज यांनी आम्ही दोघे मिळून श्रीराम कथा, श्रीमद भागवत कथा आणि सुंदरकांड निःशुल्क करत होतो. त्याच्या माध्यमातून आम्हाला असं वाटतं की काहीतरी लोकांपासून करून घ्यायचं, म्हणजे लोक जास्तीत जास्त देवाकडे कसे जाणार. आपलं सनातन धर्म आहे, तर त्या माध्यमातून आम्ही रामरामचे 10,000 पुस्तकं छापून लोकांना वाटल्या. ते 15 दिवसातच लोकांनी आम्हाला देऊन दिल्या रामराम लिहून. त्याच्यानंतर 60,000 आणखीन आम्ही छापल्या आणि प्रत्येक गावाला जाऊन वाटून, आणि काही भागवतमध्ये रामायणमध्ये, काही सुंदरकांडमध्ये असं वाटून त्यांच्या लोकांपासून लिहून घेतले. ज्यांनी आम्हाला 10 लाख लिहून दिलं त्यांना भाकरे बाबाची चांदीची प्रतिमा पुरस्कार म्हणून दिलेली आहे. आणि काही लोकांना आम्ही भागवत गीता, श्रीमद भागवत आणि गीताजी असं म्हणजे त्यांना पुरस्कार दिलेला आहे. त्या कारणानं पुष्कळ लोकांनी आम्हाला लिहून दिलं. आमचं स्वप्न एकच हे होतं, आमचा उद्देश की जास्तीत जास्त रामनाम लिहून झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस 10,000 पुस्तिका भरून आल्या त्यावेळेस आम्ही 200 करोड रामनाम लिहून घेऊ असं संकल्प केलं. तर 180 करोड आमच्याकडे जमा झाले रामनाम बँकेमध्ये, आणि आता बाकीचे अजून यायचे आहे होते. तर नाही तर मग जहागीरपूरला स्तंभ करायचं ठरवलेलं आहे. असं आता ते तर सर्व देव करून घेतील, तेच होईल. आपलं गावच हे अयोध्या आहे आणि आपलं शरीरच हे अयोध्या आहे. इतक्या दूर जाऊन गर्दी केल्यापेक्षा आपण आपल्या गावातच अयोध्या बनवायची ना. इथे गावातच सगळ्यांकडे दिवे लावायला सांगायचं, त्याच्यावर प्रवचन करायचं, भजन म्हणायचे, शोभायात्रा काढायची. हे करू. ते तर काही मी सांगू नाही शकत, कारण की लोक पुष्कळ लिहितात आहे ना. पण मला तरी वाटते की पहिला नाही तर दुसऱ्या नंबरवर तरी आपल्याकडे 180 रामनाम करोड हे जमा झालेलं आहे. रामराम लोकांना पुस्तकं वाटायची आम्हाला, छापून होऊन राहिलं, आता छापायला दिलेले आहे. अजून याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे साठा झाला तर आणखीन चांगलं आहे. आणि कारण की यानं लोकांच्या तोंडातून राम निघे. आणि लिहिल्यानं काय होते, एकदा जर लिहिलं तर आपण डोळ्यानं ते राम पाहतो, कानानं ऐकतो आणि तोंडानं बोलतो, हाताने लिहितो आणि हृदयातमधून राम निघते. तर म्हणजे एकदा लिहिलं तर 5दा लिहिल्यासारखं होते. म्हणजे त्यांचा जप किती होईल, पुष्कळ जप होऊन जातो ना. होतो. शारदा देवींनी ही रामनाम बँक आणखी वाढवण्याचे ठरवले. विदर्भातील बहुतांश गावातून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण क्षेत्रातून रामभक्तांनी रामनाम लिहून मोठ्या प्रमाणात पाठवले आहे. एक बुकात 30 ते 35,000 रामनाम लिहिता येतात. अशी आता जवळपास 60,000 पुस्तकं या बँकेत जमा करण्यात आली आहेत. रामभक्तांना रामभक्तीचं एक वेगळं साधन मिळण्याच्या दृष्टीनं शारदा देवींनी केलेला हा प्रयत्न. शारदा देवी रामकथाही सांगतात. त्यांनी कारागृहातही रामकथा सांगितल्या आहेत. शारदा देवींनी आतापर्यंत 100च्या वर रामायण कथा सांगितल्या आहेत. यातून ते रामनाम बँकेचाही प्रचार आणि प्रसार करतात. इक्बाल शेख, लोकमत.com, वर्धा.